भाई गजरे दे. ताजे आहेत का? ताजे आहेत ना? हो हो ताजे आहेत. बघू दाखव. आजचे आहेत का? हो हो. हा फ्रेश आहे. दे जरा बांधून दे. चांगले दे हा ताजे. उषाताई. हा उषाताई. ओ साठे काकू. हा बोला. काय? रमा मोनू कुठे? मोनू? रमा मोनू कुठे आहे? अरे मला कसं माहित कुठे आहे? मी तर घरातच होत. एक मिनिट, मगाशी त्या उषाताई पण आल्या होत्या, घरभर शोधत होत्या मोनूला. काय झालंय त्याला? सांग ना, कुठे आहे तू? हेच मी तुला विचारतोय. तू भेटली होतीस ना मोनूला? अरे मी कशी भेटीन त्याला? मी तुला वचन दिलं होतं ना, ते मोडेन का मी? हे बघ, खरं सांग रमा. निरंजन, मी शपथ घेऊन सांगते, मी मोनूला नाही भेटले आणि मला नाही माहित तो कुठे आहे ते. रमा, माझ्याकडे आजवर जे होतं ते मी सगळं गमावून बसलाय. आणि आता जे काही माझ्याकडे आहे ते मला गमवायचं नाही. मलाही नाही रे. खरं बोलतीये. तू माझ्याशी खोटं बोलणार नाहीस मला माहिती आहे. पण मोनू. काय झालंय मोनूला? सांग ना. मोनू सापडत नाहीये. आणि सगळ्यांना असं वाटतंय की मला खूप काळजी वाटते रे त्याची. त्याला काही झालं तर? त्याला काही झालं नाही आणि होणारही नाहीये. मी शोधतो त्याला. थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. नाही, हे बघ, आता मी सांगतो ते ऐक. जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू या घरातून एक पाऊलही बाहेर ठेवायचा नाही. कळलं? अरे पण कळलं? उशे, अगं बोल काहीतरी. काय बोलणार आहे ती? पुढचं पोर हरवलंय तिच्या, आणि हे पहिल्यांदा नाही होत आहे. धक्का तर बसणारच ना. अहो वहिनी, पण आपण शोधलं ना मोनूला. कुठंच दिसत नाहीये तो. आमच्या घरी सुद्धा नाहीये. मग करायचं तरी काय आता? पोलीस. हो, आपण पोलिसांनाच कळवूया. वारंवार असं होतंय, पण आपण सगळे गप्प बसून आहोत. बरं, हे कोण करतंय हे आपल्याला माहित असून सुद्धा आपण काहीही करू शकत नाहीये. तेव्हा पोलिसांनाच येऊ दे आणि काय तो सोक्षमोक्ष लागू दे. त्या निमित्तानं ती बया घराबाहेर गेली ना तर बरंच होईल. हो ना. त्याची काही गरज नाहीये. हे बघा, मी बोललोय तिच्याशी. तिचा याच्याशी काही संबंध नाहीये. अरे पण निरंजन. आई,
उषाताई घरी जाऊन आली, मी घरी जाऊन आलो, मोनू घरात नाहीये. आणि ती घरातून कुठे बाहेर गेलेली नाहीये. मग या सगळ्या पण याचा अर्थ तिने काही केलं नाही असं कशावरून? कारण तिनं वचन दिलंय मला. हे बघा, ती खोटं बोलणार नाही माझ्याशी. ती वचन मोडणार नाहीये, कारण तिचं प्रेम आहे मोनवर. आपण त्याच्या मित्रांशी बोलूया शाळेतल्या. मी फोन लावतो, हवं तर आपण सगळे प्रयत्न करूया. तुम्ही खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, त्यात रमाचा काहीही हात नाहीये. खरंच म्हणतोय. लक्ष्मी, अरे बसले. अरे ये भाई वापस से लक्ष्मी के पास क्या करी? ए भाई, क्या कर रही है? रुक, रुक रुक रुक. हा सिद्धीची आई, काहीही कळलं तर कळवा प्लीज. हा ठीक आहे, ठेवते. नेमक्या मोबाईल मध्ये सगळ्यांचे नंबर नाहीये तो. अगं पण डायरीत तरी लिहिलेले असतील ना. उषाताई काय रंगाची डायरी होती? निळ्या रंगाची. मी त्याच्या सगळ्या वया पुस्तकांमध्ये शोधलं, पण डायरी नाहीये फोन नंबरची. हा ना, सगळ्या वस्तू वाटेल तिकडे टाकून ठेवतो. आपण त्या खोलीत पाहिलं नाहीये, बघायचं का? हो चल ये. तू कपाटात बघ, मी इथे ड्रॉवर मध्ये बघते. हा, बघ. लॉक्ड आहे. काय? कसं शक्य आहे? अरे हे कपाट कधीच लॉक करत नाही आम्ही. किल्ली दे. किल्ली आहे याची? एक मिनिट. ठीक आहे. मोनू, मोनू 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 काय झालंय? मोनू मोनू, निरंजन काय झालंय ना? मोनू 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 डोळे उघड. मोनू डोळे उघड. काय झालंय? ए मोनू, मोनू, मोनू मोनू काकू बघा ना कसा करतोय माझा मोनू. मोनू मोनू काय झालंय तुला? मोनू माझ्याशी बोल काहीतरी. मोनू माझ्याशी बोल. मोनू मोनू निरंजन काय झालंय मोनूला? निरंजन बघा कसा करतोय माझा मोनू. मोनू मोनू बोल ना काहीतरी. मोनू मोनू उषा
मोनू बोलला काहीतरी मोनू असं नको करूस मोनू बघा काहीच बोलत नाही मोनू 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 बोलला काहीतरी मोनू बोल ना काहीतरी उषा उषा घाबरू नको अगं मोनू बोल ना काहीतरी मोनू प्लीज बसून घेतो आधी. चल बस पहिल्यांदा बस बस बस. मोनूला काही होणार नाही मोनू मोनू बोल ना काहीतरी मोनू मोनू बोल ना मोनू 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 बोल ना मोनू बोल ना काहीतरी मर गया क्या? ए अभद्र काय बोलतोस? बेशुद्ध पडलाय तो. नहीं मेरा मतलब क्या मैटर क्या है? कपाटात अडकला होता तिचा मुलगा. कपाट में कैसे? आता काय बोलायचं? ती बया आहे तोवर असंच सगळं होणार. सगळ्यांच्या जीवाचे घास घेईल आणि मगच बरं वाटेल तिला. दादा काय झालंय मोनूला? अगदी कॉमन टर्म कॉमन लँग्वेज मध्ये सांगायचं असेल तर कपाटात बंद झाल्यामुळे तो सफोकेट झाला होता. त्याच्या ब्रेनचा ऑक्सिजन सप्लाय डिस्टर्ब झाला होता आणि त्याला स्ट्रोक आला. सो नाव तो कोमामध्ये गेला. कोमा? काय झालंय त्याला? काय बोलतोयस? आय नो इट्स सिरियस, म्हणून त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय आम्ही आणि माझं सतत लक्ष असेल त्याच्यावर. यू डोंट वरी अबाउट. पण तुला माझं एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? एकदा मनूच्या आईशी बोलून घ्या ना. जस्ट ट्राय टू काम हर डाऊन वन्स. अरे पण सिद्धार्थ, मी आय नो. हे बघ, ऍज अ डॉक्टर मी तिच्याशी बोलेनच. इट्स माय ड्युटी. पण तू तिला पर्सनली ओळखतोस म्हणून सांगतो. इट मेक्स अ डिफरन्स दादा. आणि शेवटी आपल्या मनूचा प्रश्न आहे. प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे. ए संपत, पण तू स्वतःच्या डोळ्यानं बघितलंस ना रे? अरे मेरे बाप, तेरी कसम, मेरी कसम, मेरे आका की कसम, मैं सच बोल रहा हूँ यार. झूठ बोलून मला काय भेटणार आहे? मी स्वतः बघितलंय. ती इथं येऊन तुझ्या मुलीशी बोलताना बघितलंय मी. ए पण ते बाई लक्ष्मी जवळ येईलच कसं? तिच्या गळ्यात ए लक्ष्मी, तुझ्या गळ्यातलं ताईत कुठं असतंय? लक्ष्मी, अरे अरे इथंच असतंय ते. मागच्या वेळी इथंच ठेवलं असतंय ते. लक्ष्मी सांग, ताईत कुठं असतंय? अभी शोधून काय फायदा नाही चिनप्पा. चुडेल आपला काम करून निघून गेली. ए संपत, असं नको बोलूस. ही समधी करतो तिचीच आहे चिनप्पा. ताई तिनेच गायब केलाय. अरे म्हणून तर ती भेटून गेली लक्ष्मीला.
ए संपत, मग तू दुसरा ताईत दे ना, दुसरा ताईत दे. मग मी काय फायदा नाही चिनप्पा, कुछ फायदा नाही. त्या बाईला दूर करण्यापेक्षा तूच लांब निघून जा चिनप्पा. दूर लेकर जा अपनी छोकरी को बचा लेके जाओ उसको. वो भाई तेरी छोकरी को नहीं छोड़ने वाली. तेरी छोकरी की जान बचा ले, वाचव तिचा जीव और लेके जा इसको. ए मी काय बोलतोय, मी एकदा त्या निरंजन साहेबांशी बोलून बघताय ना. अरे जो खुद जाल में फंसा है वो तेरी मदद क्या करेगा चिनप्पा. त्या बाईने त्याला पण वेडा केलेला आहे, जादू कर दिया उसके ऊपर. त्या गल्लीतल्या दुसऱ्या पोराची पण हालत खराब केली आहे तिनं. अभी तेरी छोकरी की बारी है. भाग चिनप्पा भाग, बचा ले छोकरी की जान, वाचव तिचा जीव चिनप्पा. भाग जा यहां से. महेश, हा मॅडम, माझा मनू शुद्धीवर आला का? अहो मॅडम, औषधं सुरू आहे, बघूया ना. बघूया म्हणजे बघा, तसं बघतच होता मी. हात सुद्धा हलवला नाहीये त्यांनी. अहो मॅडम, कॉम्प्लिकेटेड केस दिसतीये. आम्ही तरी कसं सांगणार किती वेळ लागेल ते. तेव्हा ना डेव्हलपमेंट दिसायला हवी होती खरं तर. डेव्हलपमेंट दिसायला हवी होती ना, पण ती दिसत नाहीये. माझं मनू येईल ना शुद्धीवर. सिस्टर बोला ना, माझं मनू येईल ना शुद्धीवर. उषाताई ते प्रयत्न करतायत. तू प्लीज शांत हो. कशी शांत होऊ सांग ना, कशी शांत होऊ मी. तुला काय जात रे बोलायला, तुला बोलणं सोपं आहे. एकुलता एक मुलगा आहे माझा तो. हे सगळं झालं ना ते तुझ्यामुळे झालंय निरंजन, आणि त्या बाईमुळे, त्या रमामुळे, जिला घरात बसून ठेवलंयस तू. उषाताई प्लीज. प्लीज तू मला नको म्हणूस, प्लीज मी तुला म्हणते. प्लीज जाऊन त्या रमाला सांग माझ्या मोनूला सोड. तिनं यात काहीही केलेलं नाहीये उषाताई, प्लीज. तिनेच केलंय, तिच्यातल्या मंगलनेच केलंय. हे बघ, तू तिची कितीही बाजू घेतलीस, आम्हाला कितीही चुकीचं ठरवलंस, तरी माझी 101% खात्री आहे की ती मंगलच आहे. माझ्या मनूला काही झालं ना, सोडणार नाहीये मी. तिचं मूल जगू शकलं नाही ना, म्हणून ती माझ्या मनूच्या जीवावर उठली. ती मंगलच आहे, कळत का नाही निरंजन? काय चालू आहे सगळं? महेश, सिस्टर, तुम्ही इथे असताना हे सगळं चालू आहे. मनूची तब्येत कशी माहिती आहे ना आपल्याला. मग त्याच्याच रूमच्या बाहेर हे सगळं करून तो ठीक होणार आहे का? त्याला आराम मिळेल? आणि हे हॉस्पिटल आहे, इथे बाकीचे पेशंट सुद्धा असतात. उषाताई, तुमची परिस्थिती कळतीये मला. आय अंडरस्टँड युअर सिच्युएशन कम्प्लिटली. पण जर तुम्ही आरडाओरडा बंद नाही केला तर आय एम सॉरी टू से तुम्हाला बाहेर जायला सांगावं लागेल मला. सो प्लीज कोऑपरेट, प्लीज. दादा, तू ये जरा, तुझ्याशी बोलायचं मला. ठीक आहे. उषाताई, प्लीज डोंट वरी. जे काही अपडेट असेल आम्ही तुम्हाला देत राहू. ओके, प्लीज हॅव अ सीट, प्लीज. दादा, काय चाललंय हे? मी तरी काय करू? हं? तो मोनू शुद्धीवर येत नाहीये म्हणून हायपर झालीये उषाताई.
चॉब्वियस ते कळतंय मला, पण उषाताई तुझ्यावर का चिडल्यात? तू काय केलंस? मी काही केलं नाहीये रे. पण पण रमाने काय केलं? तिनं केलं काहीच नाहीये रे. पण या सगळ्या लोकांना वाटतं की मोनूच्या या सगळ्या अवस्थेला, तो बेशुद्ध होण्याला रमा जबाबदार आहे. व्हॉट नॉनसेन्स? म्हणजे काय? रमाने मनूला त्या कपाटात कोंडलं होतं का? अरे कोंडायला ती त्याला भेटायला तर हवी ना. या सगळ्या लोकांमुळे तिनं त्याला भेटणं बंद केलंय. व्हॉट? हो, तसं वचन मीच घेतलंय तिच्याकडून. म्हणजे हे लोक नको त्या गोष्टींवरून नको ते तिला बोलणार असतील तर त्या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं. आणि त्यानंतर तेव्हापासून मोनूच्या ती जवळही गेलेली नाहीये. आणि पाहिलंच ना, तरी हे लोक कसे आणि काय तमाशा करतात ते. मला सहन होत नाही तिला कोणी काही बोललेलं. माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि मोनू लवकर बरा होईल असं बघ. बरं कर त्याला.